हाय हॅलो नमस्कार, मी वैभवी सावे या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेले आहेत गणपतीपुळेला आणि गणपतीपुळ्याचं मी तुम्हाला आज स्थळ आहे जे गणपतीपुळे ते मी आज एक्सप्लोअर करणार आहे. अशी बरीच ठिकाणं मी तुम्हाला एक्सप्लोअर करणार आहे, पण त्यासाठी तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर आम्ही इथे स्टे केलेला आहे गणपती मंदिरापासून, गणपतीपुळेच्या गणपती मंदिरापासून हे 10 ते 15 मिनटावर आहे. हा समोर बघ मी तुम्हाला दाखवते, हा बीच आहे इकडे. हा बघा, हा जवळ बीचच आहे आणि इथे आम्ही अशा प्रकारे या होमस्टेला स्टे केलेला आहे. आम्ही जास्त प्रिफर होमस्टे केलेला आहे पूर्ण टूरमध्ये. शुभंकर होमस्टे असं या होमस्टेचं नाव आहे. इकडे कॉन्टॅक्ट नंबर आहे, तुम्हाला कधी यायचं असेल तर तुम्ही इथे बुकिंग करू शकता. आणि हा सुंदर असा परिसर आहे. तुम्हाला आजूबाजूचा आवाज येतो आहे कारण बीच जवळ आहे, त्याच्यामुळे वॉटर स्पोर्ट्सचा आवाज हा येतो. सुंदर असा होमस्टे आहे, घरगुती वातावरणात इथे राहायल्यासारखं वाटते. हे बघा, रूमच्या बाल्कनीत उभं राहिलं का समोर इथे पॅरासेलिंग सुरू आहे, तेही दिसते. बीचवरती सुरू आहे हे गणपतीपुळेच्या बीचवरती. आता तुम्हाला मी पूर्ण रूम टूर दाखवते. ॲक्च्युली हे आम्ही निघताना म्हणजे रूम सोडताना मी तुम्हाला हे शूट करून दाखवते आहे, कारण आले ना रात्र झालेली तेव्हा, त्याच्यामुळे आम्ही थकलेले, त्याच्यामुळे मी काही शूट केला नाही. आणि हे सगळं सामान इथे तिथे झालं आहे ते हे निघतानाचं आहे. नीट अँड क्लीन अशी ही रूम आहे. होमस्टे आहे हा. सुंदर स्वच्छ होतं सगळं आणि बाहेर बाल्कनी आहे. तिकडून समुद्र समोर दिसतो, तुम्हाला मी दाखवलेलं आहे सगळं. छान होमस्टे होता. तुम्ही आले तर कधी नक्की या, इथे विजिट करा या होमस्टेला. आता आपण मंदिरामध्ये गणपतीच्या दर्शनाला जात आहोत. तिकडे एंट्रीला तिकीट काउंटर आहे, तिथून तिकीट घेऊन आपल्याला मध्ये जायचं आहे. हे बघा, हे इथे पार्किंग वगैरे बाहेरच सगळं सुरू आहे. छोटे छोटी दुकानं लागतात जाताना रस्त्याच्या साईडला. हे बघा, पार्किंग आहे इकडे. पार्किंग करूया आपण पण आणि मग मी तुम्हाला पुढचं सगळं दाखवते. इकडून आता आपण मध्ये जायचं आहे. इथे गाड्या पार्किंग केलेल्या आहेत, पण बाहेर गाड्या पार्किंग करू नका. जिकडे पार्किंगची व्यवस्था आहे, पे अँड पार्क आहे, तिकडेच करा, कारण हे रिस्की आहे थोडं बाहेर. इकडून सगळी दुकानं सुरू होतात. वा, प्रदक्षिणा मार्ग आहे हा. प्रदक्षिणा मार्ग. मंदिर आहे समोर. मंदिरामध्ये आपल्याला मोबाईल अलाउडच नसेल, असला तर बघूया, पण नसेल माझ्या मते. आरवी काय कर.
इकडून मी बाहेर निघाली तेव्हा बरोबर गणपती मंदिराच्या समोर एक काका बसतात आणि ह्यांच्याकडे आपल्या नावाचे गणपती म्हणजे आपल्या फॅमिलीमधील तिघांची नावं असं काही दिलं तर त्या नावानुसार ते गणपती इतक्या सुंदर आकर्षक पद्धतीने काढून देत आहेत. त्याची माहिती पण मी तुम्हाला देते. आता बघा पुढे सगळं. नावातून काढून देतात का? तुम्ही जे नाव सांगाल त्या नावातून तयार करून दिला जातो. विथ फ्रेम पाहिजे तर विथ फ्रेम, आरुष, रुपाली, सचिन हे सुद्धा काय आहे कॉस्ट काय आहे? विथ फ्रेम 480, विदाउट फ्रेम 250. 480 विथ फ्रेम आणि विदाऊट 250. किती वेळात देतात? हे ते आपलं काम आहे ना हे हां. बघा. तर हा जो पेपर यूज केलेला आहे तो ग्लॉसी पेपर आहे हा बघा. आणि हा ग्लॉसी पेपरला सुकायला वेळ लागतो, करायला वेळ लागतो. बरोबर. म्हणताना हे काम आमचं बाय कुरिअर या स्पीड पोस्ट आहे बघा. पोस्टाच्या कुरिअरच्या पावत्या. अच्छा, कुरिअरने देतात तुम्ही? हे बघा स्पीड पोस्टला केलेल्याच्या पोस्ट पावत्यांचे डिटेल्स आहेत सर. अच्छा अच्छा. हां. रजिस्टर पार्सल आहे, नाव ॲड्रेस सांगायचं, रफ स्केच एका मिनिटाला दाखवलं जातं आणि तुम्हाला बाय कुरिअरला या स्पीड पोस्टला घरपोच केलं जातं. हे नंबर कसं जरा एखाद्याला मला एक नंबर ते. हे माझा नंबर आहे 9890 83 40 22 आणि 90 28 71 22 89 हे नंबर आहे. कधी कॉल करा, व्हॉट्सअपला मेसेज टाकला तरी पण घरपोच केलं जातं. बाजूला ज्या पेंटिंग आहेत त्या सुद्धा हँड पेंटिंगच आहेत. हॉल हँगिंगला घरी लावू शकताय कसंही. म्हणजे आता मेन आमचं काम आहे हे बघा. हा अक्षर गणपती म्हणून आपण माझ्या नावानुसार भरपूर लोकांनी उद्धवजी बाळासाहेब ठाकरे मस्त काढलंय. फेसबुकवर माझं नाही ते त्यांच्याकडून मी घेतलं होतं. त्यांचं कसं सर सिंगल नावाचं आहे. आपण तुम्ही काही नाव पेपरामध्ये पण आलेलं आहे त्यांचं. गाडी हे औरंगाबादचा प्रोग्राम केला. हे औरंगाबाद अशोकरावजी चव्हाण, राजेंद्रजी दर्डा, बाबा महाराज सातारकर, निलेश राणे. रत्नागिरीमध्ये इथे माझी सुरुवात झाली. अच्छा. कला जत्रेतून सुरुवात, पहिली सुरुवात. हा माझा भाऊ आहे, कलेतली जोडी आहे अजय आणि अनिल. जसे अजय अतुल सारखं. बरोबर. ही जोडी कलेतली जोडी हां. आहे. आम्ही कार्यशाळा वगैरे घेतल्या जातात. अच्छा. मुलांच्या ट्रेनिंग वगैरे हां हां. चालू आहे. सत्यजीव बंटी पाटील. तुम्ही कुठचे इकडचे? मी प्रॉपर मी संगमेश्वरचा आहे. राहायला आता केडशीमध्ये आहे. रोज अपडाऊन करून मी इथे म्हणजे पर्यटक येतात, आपल्याकडून नावं देतात. ते चालू आहे असं. हे बघा हे दादा आहेत, मस्त नावं काढल्यात सगळी. आता हे बघा आरुष, रुपाली आणि सचिन. एखाद्या लग्नाला वाढदिवसाला कुठल्या अँगल करू शकताय, कसंही करू शकताय. कॉल अँगिंगला लावू शकताय कसंही. नाव ॲड्रेस सांगायचं, घरपोच केल्याच्या पोस्ट पावत्याचे डिटेल्स असतात सर आपल्याला. काय म्हणते खरंच सुंदर प्रकारे त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला कोणाला ऑर्डर करायची असेल तर मी नंबरही तिकडे दाखवलेला आहे. तुम्ही त्याच्यावरती व्हॉट्सअप करून तुम्हाला तुमच्या नावामध्ये किंवा तुमच्या फॅमिलीच्या नावामध्ये जर गणपती करून घ्यायचं असेल तर तुम्ही करून घेऊ शकता. आता आपण इथे बीचवर आलेले आहेत. वॉटर स्पोर्ट्स आहे, सगळी दुकानं आहेत अशी छोटी छोटी. वॉटर स्पोर्ट्स दाखवते मी तुम्हाला थोडे. आमच्या बाबूचा फोटोशूट सुरू आहे इकडे. एक एक पोज बघा आता ती कशी देते न सांगता. मंदिर हे
गर्दी आहे आज. आता बीचवरून निघाल्यावर आपल्याला पुढे जायचं आहे. पुढे काही जाताना जर काय कोणतं लागलं स्थळ असं काय बघण्यासारखं वाटलं तर आपण बघूया. तर चला आता पुढे बघूया काय आहे ते पुढच्या डेस्टिनेशनला. गणपतीपुळ्यावरून निघताना मला जाता जाता रस्त्याला एक मॅजिक गार्डन म्हणून लागलं. आता यामध्ये काय आहे ते आपण बघूया. तर आम्ही एंट्री केलेली आहे. इथे बाहेर इथे तिकीट काउंटर आहे आणि आपल्याला तिकीट घ्यायचं आहे. हे बघा मॅजिक गार्डन. एकच मोबाईल अलाउड असतो तिकीट घेतल्यावरती आणि कोणाचा तरी एकच मोबाईल हा यूज करायचा. गोल्ड आणि सिल्वरमध्ये गोल्डमध्ये शो प्लस गेम येतात. गोल्डमध्ये तुम्हाला फक्त शो येतो. सिल्वर तिकीटामध्ये घेऊन तुम्हाला शो खेळायचं असते तर 100 तुम्हाला 50 प्रमाणे घ्यावा लागतो. इथे डिस्काउंटमध्ये 50 तुम्हाला 4 असतात. अच्छा 200 आणि 200 रुपीजची 2 तिकीट अशी 2 तिकीटं घेतली आणि एक आरवीचं 150चं, कारण ती स्पोर्ट्स खेळणार नाही अशी आपण तिकीटं घेतलेली आहेत तिघांची. प्रत्येक शोमध्ये जे आहे त्याच्यामध्ये ना कॅमेरा अलाउड म्हणजे व्हिडिओ अलाउड नाही आहे, फोटो पण अलाउड नाही आहे. त्याच्यामुळे मी मध्ये काढत नाही आहे, शूट करत नाही आहे, बाहेरचं फक्त दाखवते ना. प्रत्येक तिकिटाबरोबर म्हणजे त्या तिकिटाबरोबर एकच मोबाईल अलाउड असतो, पण तो बाहेर फोटोग्राफी करायला असतो. मध्ये शो सुरू असताना तुम्ही फोटोग्राफी करू शकत नाही. झगड़ा झगड़ा नहीं हुआ साहब. एक रुमाल है सर आपके पास. रुमाल है सर अंकिल साहब. ऐसा रुमाल मेरा रुमाल रहेगा. तो मैडम सर बोले कि इधर डाल दिया. ऐसा मिल गया. मैडम रुमाल ले लो. रुमाल खोल दे मैडम. सर हाथ खाली. रुमाल ढाक दो मैडम इस पे. आप कहाँ से सर? मैंने हड़प सर में शो किया मगर पट्टा मांझे ऐसे अमरदादा गोले पाटी गणपति. मैं सीधे आपको ऐसे धर्मेंद्र के जैसा सीधे आपको. सर अंगूठी है मैडम. आओ अंगूठी आ गया साहब. सर मैं झूठ नहीं बोलेगा. ये मैजिक को एक बड़े मैजिशियन को 4-4 असिस्टेंट लगता था. एक खानदानी मैजिशियन. मैडम बोलो पप्पा. सर को सुनना नहीं आता है. जोर से बोलो पप्पा. मैडम गिलास हिलाओ जोर से. मैडम आ गया. देखो आ गया बोलता है साहब. कैसा हंसता है देखो. अंगूठी आ गया साहब. सर मैडम अंगूठी आ गया साहब. अंगूठी छोटा है मैडम. साहब को बोलो बड़ा अंगूठी दिलाओ. कल आधा किलो का. हिंदुस्तान में आवाज आना मांगता है. जाओ सर. रुमाल दिख गया आपका. चलेगा ना साहब. मैडम ऐसा आपके हाथ से मैडम का अंगूठी दे दो. शो खत्म. गिलास में अंगूठी है सर. साहब गिलास में नहीं है. आपका हाथ में अंगूठी दे दो मैडम. नहीं है. अच्छा ऐसे फेंक दो मैडम. मैडम अंगूठी आपके पास आइए मैं निकालेगा. थैंक यू मैडम. थैंक यू सर. लास्ट मैजिक मैडम. सर अंगूठी आएगा मैडम. शो खत्म करेगा मैडम. ये आएगी मैडम ऐसे शक्तिमान के जैसा. सर अंगूठी मैडम का नाक में गया. अभी नाक कट करेगा साइड से. ऐसे नहीं लग जाएगा मैडम. ऐसे सर अंगूठी आएगा साहब. शो खत्म करेगा. ये लास्ट मैजिक है और ये मैजिक पे 100-200 इनाम मिलता मेरे को बर्थडे पार्टी में. मैजिक अच्छा लगेगा साहब. दे देना सर आपके तरफ से. मेरा हाथ ये काम है. सच में पीड़ू भी अच्छा होता है लेकिन कल खत्म. मैडम 1 2 3 बोलेगा. मेरे एक हाथ में बच्चे मेरे हाथ पे आछी करना. कैसे करेंगे मैडम? आछी. जोर से बोलो. आछी. सर्दी गिरदी फेंकना नहीं मैडम. 1 2 3 बोलो. आछी. 1 2 3 आछी. सर आ गया अंगूठी. कोई नहीं मैडम. चलो सर यही मैजिक. इसमें कोई चमत्कार नहीं है साहब. ताली बजाओ साहब.
पहले चेक करो साहब, अंगूठी एक है दूसरा नंबर। मैं गरीब आदमी, देखो। थैंक यू मैडम। सर टमाटर खाली। फक्त मॅजिक शोला व्हिडिओग्राफी अलाउड होती आणि मला त्यांनी मॅजिक करायला तिकडे बोलवलं होतं. खूप मस्त एक्सपिरियन्स होता. बाहेर आल्यावरती हे सगळं असं प्लेग्राऊंड आहे लहान मुलांना खेळायला. मॅजिक शो बघून झाल्यावर आम्ही आले नेक्स्ट सेक्शनला. इथे आपल्याला स्पोर्ट्स खेळायचे आहेत आणि आरवीला काहीतरी खेळावं म्हणून एक छोटा चान्स दिला. हे बघा, हे असं खेळायचं, पण इथे टच नाही झालं पाहिजे. ही रिंग आहे ती कशाला टच नाही झाली पाहिजे, नाहीतर ते 3 चान्स मिळतात, नाहीतर वाजते ते TTDT करून. अशा प्रकारे आरवी आणि आदित्य खेळत होते. आरवीने नुसता हात धरलेला, पण तिला असं आम्ही सांगितलं की तूच खेळली. तुम्ही बघून घ्या कसं, मग मी चालतो. असं स्टेरिंग आपण जसं हलवतो ना मॅम, तसं चालू करू. तिला लागेल ना पण. तुला ते बोलवतील पाहुणे गेलं ना. गणपतीपुळ्यावरून आपण निघाले आणि निघता निघता आदित्यने मस्तपैकी मला बोललं की आपण तारकर्लीला जाऊया. तारकर्लीला जाता जाता अशा रूटने आणलं की तुम्हाला मी दाखवते. मी सांगत नाही आता, बघा मी तुम्हाला सगळं दाखवते रूट कसा आहे. हा बघा, हा रोड आहे आणि हा बघा बीच, आणि असंच आपल्याला पुढे जायचं आहे. किती सुंदर वाटते. वा 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 वा, एकदम असं पीसफुल वाटते. शांतता अशी छान. संध्याकाळच्या टायमाला खूप सुंदर दिसत असेल. काय मस्त आहे. वा, सगळीजण हाच रोड प्रिफर करतायत ना. इतकं सुंदर, खूप सुंदर. वाव, संध्याकाळी खूप छान वाटत असेल. स्टॉल्स आहेत तिकडे. डोंगर माता गे डोंगर, अरे पाणी लटा ग पाणी लटा ग पाणी, हे रे पाणी लटा आपल्या. संध्याकाळी फोटो भारी दिला, आता उन्हामुळे पाणी नाही. अशा प्रकारे आपलं गणपतीपुळेचं डेस्टिनेशन एक झालेलं आहे. आता आपण नेक्स्ट डेस्टिनेशनला निघालेले आहेत आणि सुंदरशा रोडवरून जात आहेत. तुम्ही पण कधी आले आणि आता आपण पुढे चालल्यात ॲक्च्युली तारकर्लीला, तर या रोडने नक्कीच जा. किती सुंदर वाटते बघा, मस्तपैकी.
आणि एका व्हिडिओमध्ये मी गणपतीपुळ्याचं सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. नेक्स्ट व्हिडिओ, नेक्स्ट डेस्टिनेशन आणि व्हिडिओ माझे सगळे संपूर्ण बघा शेवटपर्यंत. थँक्यू. बाय बाय.